आबा, ओ आबा, असे जेवणाच्या ताटावरून उठून का आलात? चला. आबा, आपण नको यात पडायला. तुम्ही चला. मी का थांबवायचं होतं त्याला? काय चुकीचं केलंय त्याने? तत्व. आबा, जुन्या झाल्यात आता त्या सगळ्या गोष्टी. तुम्ही नका पडू या सगळ्यात. चला तुम्ही जेवायला. आबा बास. तत्व तत्व तत्व. अहो, तत्वांमुळे यांचा जीव गेला. आता माझा जीव गेल्यावर शांत होणार आहात का तुम्ही? मला असं नव्हतं बोलायचं. मला माफ करा. मी चुकीचं बोलले. पण आबा, काय मिळालं या तत्वांमुळे, या आदर्शवादी विचारांमुळे? सांगा ना. खरं तर मिळालंय ही आयती चालून आलेली गरिबी आणि दारात उभं असलेलं दारिद्र्य. मी या घरात लग्न करून आले ना आबा, तेव्हा माझी खूप सारी स्वप्न होती. पण तुमच्या सगळ्यांच्या तत्वांच्या गाठोड्यात माझी स्वप्न बांधली गेली आणि आणि अडगळीच्या खोलीत पडून राहिली कायमची तशीच. पण पण मी कधीच तुमच्याकडे याबद्दल तक्रार केली नाही. हा, दागिने पैसा कशाचीच अपेक्षा केली नाही. तुम्ही ठेवलं तशी राहिले. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुमची सगळी तत्व मी मान्य केली. पण आता नाही. जे मी सहन केलंय ते माझ्या मुलांनी सहन करू नये इतकंच वाटतंय मला. त्यांना जगू द्या त्यांच्या मनाप्रमाणे. कारण जगण्यासाठी तत्व नाही, पैसा महत्वाचा आहे आबा. आणि या विषयावर आपण नको बोलायला. कारण तुमच्याशी वाद घालून मला माझ्या हक्काचा उरला सुरलेला एकमेव वडीलधारा माणूस गमवायचा नाहीये. मी काही बोलले असेल तर मला माफ करा आणि जेवायला चला.